नमस्कार सर्वांना, मी प्रांजली या व्हिडिओमध्ये 16 सोमवार करण्याची सर्वात सोपी पद्धत सांगणार आहे। एकही नियम नाही म्हटलं तरी सुद्धा चालेल। नियमांचं वर्णन घेऊ नका, नियमांना घाबरू नका। हे मी करू शकते का, उद्यापनाला 16 जोडपी लागतातच का, तर असं काहीही नाही। बघा, उद्यापनाला तुम्हाला 16 जोडपी मिळाली नाही तर उद्यापन कसं करायचं हे सुद्धा मी अगदी व्यवस्थित तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि 16 सोमवारचं व्रत हे फक्त महिलांनीच करावं का, तर असं अजिबात नाही। पुरुष सुद्धा हे जे व्रत आहे ना ते करू शकतात, मुलं मुली सुद्धा हे व्रत करू शकतात। असं कोणतंही बंधन नाही की यांनी करावं आणि त्यांनी करू नये, त्याच्यामुळे प्रत्येक जण करू शकतात। आता 16 सोमवारचं व्रत आपण कशासाठी करू शकतो, हे व्रत तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा तुमच्या घरातील इतर मंडळींसाठी संकल्पयुक्त तुम्ही हे व्रत करू शकता। आणि स्वतःसाठी जरी करतोय आपण तर तेव्हा सुद्धा आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प जो आहे तो फक्त पहिल्याच सोमवारी करायचा आहे, प्रत्येक सोमवारी संकल्प करण्याची गरज नाही। आता हे व्रत तुमची जर आरोग्य उत्तम नसेल, जसं की तुम्हाला बऱ्याच वर्षापासून काही त्रास असेल, आजारपण असेल, त्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेताय, तुम्ही खूप डॉक्टर बदलले, डॉक्टर चेंज केले, पण तुम्हाला काहीच फरक पडत नाहीये तुमच्या तब्येतीमध्ये, तर यासाठी सुद्धा तुम्ही हे 16 सोमवार व्रत करू शकता। बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल, कारण बरेच जण आजारपणाने त्रस्त झालेले आहेत, काहीच कळत नाही काय करावं, तर तुम्ही हा एक ऑप्शन नक्की करू शकता। 16 सोमवार मध्ये नक्की तुम्हाला आराम मिळेल। स्वतःसाठी सुद्धा किंवा घरातील इतर मंडळी कोणी आजारी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा करू शकता। तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल, तुम्ही ट्रीटमेंट घेत आहात, तुम्ही सगळीकडे दाखवत आहात, पण डॉक्टर म्हणतात की तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तरी सुद्धा तुम्हाला बाळ होत नाही, किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की गर्भ राहत आहे पण तो खाली होत आहे, मिसकॅरेज होत आहे, किंवा बाळाची व्यवस्थित वाढ होत नाहीये, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही हे व्रत जे आहे ना ते स्वतःसाठी किंवा घरातील इतर मंडळींसाठी करू शकता। पण ट्रीटमेंट जी आहे ती आपली कंटिन्यू सुरू ठेवायची आहे। यामुळे काय होतं की आपली जी ट्रीटमेंट जी आहे ती आपल्याला लागू होते आणि त्याचा अनुभव येतो। पुढचं म्हणजे तुमच्या मुलांसाठी, तुमच्या पतीसाठी किंवा तुमच्यासाठी व्यवसाय चांगला चालावा, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, प्रमोशन व्हावं, यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता। तुम्ही स्वतःचं लग्न व्हावं, तुम्ही जर मुलगी असाल तर तुम्हाला चांगला नवरा मिळावा, तुम्ही जर मुलगा असाल तर तुम्हाला चांगली पत्नी मिळावी, यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता। किंवा तुम्ही आई वडील असाल तर आपल्या मुला किंवा मुलगीसाठी हे जे व्रत आहे ते करू शकता। किंवा या व्यतिरिक्त अजून तुमची जी कोणती इच्छा असेल, तुम्ही स्वतःचं घर व्हावं म्हणून करू शकता, काही मी फक्त तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त तुमची जी कोणती इच्छा असेल त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता। बरेच जण विचारतात यासाठी करू शकते का, त्यासाठी करू शकते का, म्हणून या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत। आता पहिल्या सोमवारी, कोणत्याही सोमवारी, असं काही नाही की मी फक्त श्रावण महिन्यातच 16 सोमवारला सुरुवात करू का, असं काहीही नाही। कोणत्याही सोमवारपासून तुम्ही 16 सोमवार करायला सुरुवात करू शकता। अगदी बघा, तुम्ही आता जेव्हा कधी हा व्हिडिओ बघताय आणि पुढचा सोमवार आहे तर त्या सोमवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता। पहिल्या सोमवारी काय करायचं आहे, संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करावा या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या पद्धतीने बघून तुम्ही व्यवस्थित संकल्प करा। अगदी 100% 16 सोमवार पूर्ण होण्याच्या आत तुम्हाला अनुभव येईल। आणि या व्हिडिओमध्ये मी स्वतः कशा पद्धतीने 16 सोमवार व्रत केलं होतं तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि मी सांगायचं झालं तर माझं माहेर बघा परळी वैजनाथ आहे, तुम्हाला माहित असेल ज्योतिर्लिंग, बऱ्याच जणांना माहित नसेलही आणि बऱ्याच जणांना माहित असेल परळी वैजनाथ, तर मी तिथली आहे। अगदी परळीला ना घरोघरी म्हटलं तरी प्रत्येक जण 16 सोमवार, म्हणजे जसं आता इकडे बघा बरेच जण घाबरतात, अरे बापरे 16 सोमवार, अरे बापरे 16 सोमवार, तसं आमच्या परळीमध्ये ना घरोघरी 16 सोमवारचं व्रत बरेच जण तर 12 महिने करतात। माझीच आई 12 महिने जे सोमवार असतात ना ते करते, आणि 16 सोमवार व्रत सुद्धा अधूनमधून तर असं कितीतरी वेळा करते, त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नाही तुम्हाला। आता पहिल्या आपण सोमवारी संकल्प केला। संकल्प जो आहे तो तुम्ही सकाळी जेव्हा देवपूजा वगैरे करताना त्यावेळेला तुम्ही संकल्प करून घेतला तरी सुद्धा चालतो, कारण ह्या 16 सोमवारची जी पूजा आहे ना ती संध्याकाळच्या वेळी केली जाते, प्रदोष काळामध्ये केली जाते। प्रदोष काळ म्हणजे काय की जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेस आपल्याला पूजा करायची आहे। आता ही जी पूजा आहे ना तुम्ही आपल्या घरी सुद्धा करू शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला महादेवाचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। दोन्ही पद्धती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेला काय करायचं, तुमच्या घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल, देवघराच्या आजूबाजूला असेल, कुठे असेल, तिथे एखादा चौरंग ठेवायचा, त्या चौरंगावर पांढरं वस्त्र अंथरायचं, चौरंगाच्या भोवती रांगोळी वगैरे काढून घ्यायची, चौरंगाच्या खाली, चौरंग नसेल पाट ठेवला तरी सुद्धा चालतो, त्याच्यावर
महादेवाचा फोटो म्हणजे महादेव, माता पार्वती, गणपती म्हणजे महादेवांचा जो परिवार असतो ना, तर त्याचा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे. आता हा फोटो नसेल तर काहीही हरकत नाही. बरेच जण विचारतात आम्ही हा फोटो आमच्याकडे आहे ठेवू शकतो का, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. बाकी तुमच्याकडे नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये जे शिवलिंग आपल्याकडे आहे, महादेवाची पिंड फक्त ती ठेवायची आहे. थोडेसे तांदूळ ठेवायचे, पांढरे रंगवलेले ठेवायचे नाही. थोडेसे पांढरे तांदूळ त्या चौरंगावर ठेवायचे आणि त्याच्यावर आपलं शिवलिंग ठेवायचं आहे. आणि फोटो असेल तर मागे भिंतीला टेकून फोटो ठेवायचा, त्याच्यासमोर हे जे शिवलिंग आहे तुमच्या देवघरातलं ते तुम्हाला ठेवायचं आहे. नॉर्मल जो आपण तेलाचा दिवा लावतो तो लावायचा, एक तुपाचा दिवा सुद्धा लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं की जे शिवलिंग आहे ते आपल्या ताटामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे जे तामण आहे तामणामध्ये शिवलिंग घ्यायचं आणि त्याला अभिषेक करायचा आहे. शिवलिंगावरती अभिषेक करत असताना तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली म्हटलं तरी सुद्धा चालेल, किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. अभिषेक सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने. पंचामृत म्हणजे काय, दूध, दही, तूप, मध, साखर हे सगळं मिक्स करायचं पंचामृताने आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने. या पद्धतीने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आणि ते शिवलिंग आहे ते स्वच्छ पुसून जे आहे जिथे आपण तांदूळ ठेवलेले आहेत त्या तांदूळावर ठेवायचं. शिवलिंग कसं ठेवायचं, शिवलिंगाचा जो निमुळता भाग आहे ज्याला जलाधारी म्हटलं जातं, जिथून पाणी जातं, हे उत्तर दिशेला येईल, उत्तर दिशेला या पद्धतीने शिवलिंग ठेवायचं आहे. आणि फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्या शिवलिंगाला, त्या फोटोला आपल्याला जे भस्म आहे ज्याला इबूत म्हणलं जातं बघा, इबूती म्हटलं जातं, पांढरी जे असते, तर ते लावून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे फोटो असेल त्याच्यामध्ये माता पार्वती, गणपती असतात तर त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि या दिवशी महादेवांना आवर्जून पांढरी फुलं अर्पण करायची आहेत. तुम्हाला जर 108 बेलपत्र मिळाले तर अतिशय उत्तम, ते 108 बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता. नाही मिळाले तर अगदी 1 बेलपत्र मिळालं तरी सुद्धा चालेल, ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. या पद्धतीने ही साधी सोपी पूजा आहे, खूप काही अवघड असं काहीच नाही. संध्याकाळच्या वेळी, प्रत्येक सोमवारी संध्याकाळच्या वेळी याच पद्धतीने तुम्हाला पूजन करायचं आहे. आणि हो, शिवलिंगाला वस्त्रमाळ सुद्धा अर्पण करायची आहे, ज्याला कापसाची माळ म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी कापसाचे वस्त्र सुद्धा म्हटलं जातं, तर ते अर्पण करायचं आहे. पण आपण इतर देवतांना बघा वस्त्रमाळ अर्पण करताना ती रंगवतो, एक कुंकवाने, एक हळदीने. तर ह्या महादेवाला अर्पण करण्यासाठी वस्त्रमाळ रंगवायची नाही, तशीच आपल्याला ती अर्पण करायची आहे. आणि अक्षता पण ज्या आहेत त्या पांढऱ्याच अर्पण करायच्या, रंगवलेल्या अर्पण करायच्या नाहीये. ही झाली आपली पूजा. आता पूजा झाल्यानंतर येतो तो म्हणजे नैवेद्य. 16 सोमवारच्या व्रताला नैवेद्य जो आहे तो चुरम्याचा दाखवला जातो. चुरम्याच्या नैवेद्याला जास्त महत्व आहे. आता जेव्हा तुम्ही YouTube वरती बघाल तेव्हा चुरमानं वेगवेगळ्या पद्धतीने खूप सांगितलं जातं, असं करा तसं करा. पण मी तुमच्यासोबत सर्वात सोपी चुरमा बनवायची पद्धत शेअर करते. म्हणजे मी केलं ते मी तुम्हाला सांगते. काय करायचं, आपल्या पोळ्या ज्या असतात ना तर तूप लावून पोळी बनवायची. जेव्हा आपण पोळी बनवतो तेव्हा आपण आतमध्ये तेल लावतो आणि वरतून आपण पोळी केल्यावर पण तेल लावतो ना, पण आपण ही चुरम्यासाठी जेव्हा पोळी बनवतो, तुम्ही 1 पोळी बनवा, 2 पोळी बनवा किंवा 3 पोळ्या बनवा, छोट्या छोट्या 3 पोळ्या बनवा. आणि ते मध्ये जेव्हा आपण घडी घालतो ना पोळी बनवताना तेव्हा त्याच्यामध्ये तूप लावा आणि ह्या पोळ्या भाजून घ्यायच्या. आणि वरी जेव्हा आपण तव्यावर ह्या पोळ्या भाजतोय तेव्हा त्याच्यावर तूप किंवा तेल लावायचं नाही. तुम्हाला लावायचं असेल तर तूप लावा, पण तेलाचा याच्यामध्ये वापर करायचा नाही. बरेच जण पोळीला चपाती म्हणतात, तर तुम्ही चपाती, जेव्हा त्या चपातीला मध्ये तेल लावताना तर तेलाऐवजी तूप लावायचं आहे चांगलं. आणि हे तुपाच्या ज्या आपण पोळ्या बनवल्या याचे तुकडे करून घ्यायचे, याचा कुस्कारा बनवायचा, बारीक कुस्कारा बनवायचा. आणि हा कुस्कारा बनवत असताना त्याच्यामध्ये जेव्हा आपण पोळ्याचे तुकडे केले, मिक्सरमध्ये टाकले, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि जो गूळ असतो ना तो गूळ थोडासा कुटायचा, किंवा तुमच्याकडे मोठी ढेप असेल तर ती थोडीशी खिसून घ्यायची आणि याच्यामध्ये टाकायची आणि मिक्सरमध्ये फिरवायचं, थोडंसं फिरवून घ्यायचं. मग काय होतं, याचं बाइंडिंग तयार होतं. आणि जसं आपण लाडू बांधतो ना त्या पद्धतीने याचे 3 लाडू बांधून घ्यायचे. तुम्ही 3 पोळ्या घेतल्या असतील तर जे त्याचं मिक्सचर तयार होईल त्याचे 3 लाडू बनवायचे. तुम्ही 2 पोळ्या केल्या असतील किंवा मोठी एक बनवली असेल तर त्याचे 3 लाडू, म्हणजे जे काही आपण घेतलंय त्याचे 3 लाडू आपल्याला बनवायचे आहेत. आणि या 3 लाडूचा नैवेद्य जो आहे तो आपल्या संध्याकाळची पूजा झाल्यानंतर तिथे दाखवायचा आहे.
नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आरती करायची आहे। सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर महादेवाची आरती करायची आहे। महादेवाची आरती कोणती करायची तर आम्ही तरी बघा लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही जी आरती आहे ना ती करतो। तुमच्याकडे कोणती करत असतील तर ती तुम्ही करू शकता। फक्त या 2 आरती करायच्या आणि त्याच्यानंतर नमस्कार करून आपण आपलं आसन सोडायचं आणि आवर्जून आपली ही पूजा झाल्यानंतर शिवलीलामृतामधील जो 11वा अध्याय आहे ज्याला रुद्राध्याय म्हटलं जातं तर तो या दिवशी पठण करायचं आहे। याचं सेपरेट पुस्तक मिळतं रुद्राध्यायाचं 11व्या अध्यायाचं शिवलीलामृत पूजा साहित्याच्या दुकानामध्ये, ते तुम्ही आणू शकता, ते वाचायचं आहे। सध्या तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोबाईलवर टाका शिवलीलामृत 11वा अध्याय मराठी, तर ते तुम्ही वाचू शकता। आणि तुमच्याकडे शिवलीलामृत ग्रंथ असेल त्यातून तुम्ही वाचला तरी सुद्धा चालेल, पण ग्रंथाला कसं असं आपण सारखं हात नाही लावू शकत, त्याचं पावित्र्य राखायचं असतं, म्हणून छोटंसं हे पुस्तक आणून त्यातून आपण वाचलं तरी चालेल। ही झाली आता पूजा संबंधित, काहीच अवघड नाही, फक्त हीच पूजा आहे बघा, बाकी काहीही नाही। असंच करावं तसंच करावं काहीही नाही। आता ही पूजा झाल्यानंतर उपवासाकडे आपण वळूया। उपवास कसा करायचा तर उपवासाच्या सुद्धा 2 पद्धती आहेत, या दोन्हीही मी तुमच्यासोबत शेअर करते। जेव्हा तुम्ही पहिल्या सोमवारी संकल्प करणार आहात त्याच दिवशी संकल्पामध्ये तुम्हाला बोलायचं आहे की तुम्हाला उपवास कशा पद्धतीने करायचा आहे। मी स्वतः 1 वेळा जेवण करून हे जे उपवास आहेत ना ते केले होते। आता पद्धत कशी म्हणजे दोन्ही पद्धती सांगते। पहिली 1 वेळा जेवण, तर दिवसभर उपवास करायचा। तुम्हाला गोळ्या वगैरे काही चालू असतील तर दिवसभरामध्ये तुम्ही दूध, चहा, कॉफी, ज्यूस, साबुदाणा वगैरे खाऊ शकता, फक्त भगर खाल्ली जात नाही, कारण महादेवांचा कोणताही उपवास असेल ना त्याला भगर, बरेच जण ज्याला वरई म्हणतात, तर ते खाल्लं जात नाही। तुम्ही साबुदाणा खाऊ शकता तुम्हाला दुपारी गोळ्या वगैरे असतील तर, आणि तुम्हाला खायचं नसेल तर तुम्ही फक्त फ्रुट्स किंवा चहा, कॉफी, ज्यूस हे तुम्ही घेऊ शकता। आणि संध्याकाळी ज्या वेळेला आपण ही पूजा करतो, आपली पूजा झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपवास आहे ना तो सोडायचा आहे। आणि दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे काय केली जाते, दिवसभर उपवास ठेवला जातो, साबुदाणा खाल्ला जात नाही, फक्त चहा, कॉफी, फळं घेतली जातात आणि संध्याकाळी आपली ही पूजा झाल्यानंतर फक्त चुरमा खाल्ला जातो। जो चुरम्याचा लाडू आपण नैवेद्य दाखवलेला आहे ना तो 1 लाडू खाल्ला जातो आणि उपवास सोडला जातो, जेवण केलं जात नाही। तर पहिल्या सोमवारी तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला कशा पद्धतीने उपवास करायचे आहेत, कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता। आता हे जे आपण 3 चुरम्याचे लाडू नैवेद्य दाखवलेला आहे तर यातला जो 1 लाडू आहे तो आपण स्वतः खायचा आहे। जेव्हा आपण जेवण करतोय ना तर सुरुवातीला हा चुरम्याचा लाडू खायचा आपण, आणि त्याच्यानंतर जेवणासाठी जे काही वरण भात भाजी पोळी बनवलेला आहे ते आपल्याला खायचं आहे। आणि प्रत्येक सोमवारी स्वयंपाक बनवत असताना कांदा लसूणचा वापर करायचा नाही, ते तामसिक भोजनामध्ये येतं, तामसिक पदार्थामध्ये मानलं जातं, त्याच्यामुळे घरातील सर्वांच्या पण ह्याच्यामध्ये या दिवशी कांदा लसूणचा वापर तुम्ही करू नका। आणि असं शक्य नसेल, घरातली ऐकत नसतील तर तुमचा जेव्हा तुम्ही उपवास सोडण्यासाठी बनवताय तर किमान त्याच्यामध्ये तरी कांदा लसूणचा वापर आपल्याला करायचा नाहीये। आणि नुसता चुरमा खाऊन जर तुम्ही उपवास सोडत असाल तर कांदा लसूणचा काही प्रश्नच येत नाही। या पद्धतीने दुसरा जो चुरम्याचा लाडू आहे तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे। आणि तिसरा जो चुरम्याचा लाडू आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल ना तिथे तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे। आता प्रश्न येईल की ताई आमच्या आजूबाजूला गाय नाहीये चुरम्याचा लाडू खाऊ घालायला, तर तुम्ही एखादं तुमच्या आजूबाजूला मोठं झाड वगैरे असेल किंवा तुमच्या अंगणात, तुमच्या गच्चीवर, तुमच्या बाल्कनीमध्ये पशु पक्षी तर येत असतील, चिमण्या, कबूतर काहीतरी, तर त्यांच्यासाठी तुम्ही ठेवू शकता। कारण गाई भेटली नाही म्हणून ते डस्टबिन मध्ये टाकून देणं हे योग्य नाही। दुसऱ्या एखाद्या मुक्या प्राण्याच्या मुखामध्ये तो गेला लाडू तरी सुद्धा चालू शकतं, काही हरकत नाही। आणि एक आपण महादेवाच्या मंदिरामध्ये ठेवू शकतो। आणि महादेवाचं मंदिर नसेल, दुसरं कोणतं मंदिर असेल तर तिथे तुम्ही ठेवा, कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, म्हणून या पद्धतीने करायचं आहे। हे झालं 3 लाडूचं, 2 आपलं उपवासाचं। आता तुम्ही फक्त चुरमाचा लाडू खाऊन उपवास करत असाल तर संध्याकाळी प्रदोष काळात चुरम्याचा लाडू खाऊन उपवास सोडायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला साधं कांदा लसूण न वापरता स्वयंपाक बनवायचा आहे। आणि 10-11 वाजता सकाळी जेव्हा आपण जेवण करतो तर त्यावेळेला हा जो सोमवारचा उपवास आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोडायचा आहे। या पद्धतीने करायचं। आता याचे नियम काय आहेत, 16 सोमवारचं व्रत करत असताना नियम काय पाळायचे आहेत ते म्हणजे, आता 16 सोमवार म्हटलं तर जवळजवळ 4 महिन्याचा कालावधी येतो। तर या 4 महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर संपूर्ण 4 महिने तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका। तुमच्या घरातील लोकांनी खाल्लं तर खाऊ द्या, काही हरकत नाही, ते ऐकत असतील तर तुम्ही पाळा, पण ते ऐकत नसतील तर त्यांचं त्यांनी खाऊ द्या, काही हरकत नाही, फक्त तुम्ही खाऊ नका। आणि ठीक आहे, बरेच जण काय म्हणतात की आम्ही सुद्धा पाळू शकत नाही 4 महिने, मग तुम्ही काय करू शकता,
की फक्त सोमवारी तरी तुम्ही किमान नॉनव्हेज खाऊ नका आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा कोणाला सोमवारच्या दिवशी नॉनव्हेज बनवू द्यायचं नाही आणि त्यांनाही खाऊ द्यायचं नाही. आता ब्रह्मचर्य जे आहे ते फक्त तुम्हाला सोमवार पाळायचं आहे. ज्या दिवशी तुमचा सोमवार आहे त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. एखादा सोमवार तुमचा पिरियड्स मध्ये गेला तर त्या सोमवारी उपवास धरायचा आणि त्याच्या पुढच्या सोमवारी तुम्हाला व्यवस्थित पूजा वगैरे करून उपवास करायचा आहे. आणि ज्या दिवशी पिरियड्स मध्ये तुम्ही उपवास धरलेला सोमवार तुम्हाला 16 सोमवार मध्ये काउंट करायचा नाहीये. तुम्हाला सुतक आलं तर सेम तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे. ते जे सोमवार आहेत ते तुम्हाला 16 सोमवार मध्ये काउंट करायचं नाही. तुम्ही कुठे गावाला वगैरे कुठे गेला तर तिथे सुद्धा तुम्हाला उपवास धरायचा आहे, पण तो सोमवार 16 सोमवार मध्ये काउंट होणार नाही. या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. यापेक्षा दुसरे अजून काही अवघड असे नियम नाही. आता वळूया उद्यापनाकडे. उद्यापन कसं करायचं तर उद्यापन जे आहे ते तुम्ही 16व्या सोमवारी करू शकता किंवा 17व्या सोमवारी तुम्ही उद्यापन केलं तरी सुद्धा चालू शकतं. उद्यापनाच्या दिवशी सेम आपण जशी पूजा केली प्रत्येक सोमवारी त्याच पद्धतीने पूजा करायची आहे. आणि तुम्हाला जर 16 जोडपी मिळाली तर 16 जोडप्यांना बोलवायचं, त्यांना जीव घालायचं आणि त्यांच्या जे आपण स्वयंपाक बनवणार आहोत त्याच्यामध्ये चुरमा जो आहे तो आवर्जून बनवायचा आहे आणि प्रत्येकाला चुरमाचा एक लाडू जो असेल तो आवर्जून द्यायचा आहे. आणि बरेच जण आजकाल तर काय बघा गिफ्ट देणार, कपडे देणार, हे करणार ते करणार, म्हणजे 16 सोमवारचं उद्यापन एखाद्या व्रतासारखं केलं जातं. जसं की एखाद्या गरीबाची साखरपुडा होईल एवढं मोठं म्हणजे उद्यापन करतात, जसं की कार्यालय हॉल वगैरे करून. तुम्हाला तसं करायचं असेल तुम्ही करू शकता, काहीही हरकत नाही. म्हणजे आणि याच्यात काही चुकीचं नाही, कारण तुम्हाला आवडत असेल तुमची तशी ऐपत असेल तर आपण करू शकतो. पण आपण साधारण आहोत, आपल्याला एवढं करणं शक्य होत नाही. तर काय करायचं, शेवटच्या दिवशी म्हणजे 16व्या सोमवारी सेम पूजा करायची आणि त्यानंतर आपण काय करायचं की 16 वेगवेगळे शिदे काढायचे. शिदा म्हणजे काय आणि तो काय काय त्याच्यामध्ये साहित्य असतं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्याच्यातून तुम्ही बघू शकता शिदा कसा द्यायचा असतो. त्या पद्धतीने 16 शिदे तुम्हाला तयार करायचे आहेत आणि हे 16 शिदे तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे ठेवू शकता, तिथे अर्पण करू शकता. किंवा तुम्ही रस्त्याच्या कडेला बघा गरीब लोक असतात तर तुम्ही 16 गरीब लोकांना हा जो शिदा आहे तो तुम्ही तिथे देऊ शकता, त्यांना दान करू शकता. म्हणजे आपण काय बघा की 16 लोकांना दिलं, आपल्यासारख्या चांगल्या मोठ्या लोकांना तर कोणीही करेल. पण खरं म्हणजे काय की आपण बघा 16 सोमवारच्या दिवशी उद्यापना दिवशी 16 जोडपे मिळवतो, त्यांना आपण खाऊ घालतो, म्हणजे काय अन्नदान करतोय. आणि हे सुद्धा शिदा आपण एखाद्या गरीब व्यक्तीला देतोय तर हे सुद्धा आपल्याकडून अन्नदानच होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात काय ठेवायचं की 16 जोडपी जर नाही मिळाले तर माझं 16 सोमवार अपूर्ण राहिलं, मग काही चुकीचं होणार, असं का तसं का, असं अजिबात नाही. आपल्याला अन्नदान करण्याशी मतलब. मग तुम्ही 16 शिदा काढून 16 गरीब लोकांना तुम्ही तो द्यायचा आहे. तर या पद्धतीने झालं हे आपलं साधं सोपं उद्यापन. आणि 16व्या सोमवारी जर तुम्हाला वाटलं तर त्या गरीब लोकांना तुम्ही कपडे सुद्धा देऊ शकता किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही एक कपडे तुम्ही अर्पण तिथे केले, तुम्हाला वाटलं पांढरं शर्ट पीस, पॅन्ट पीस वगैरे, टावेल टोपी तुम्हाला वाटलं तुम्ही तिथे अर्पण केलं, एक नारळ अर्पण केलं तरी सुद्धा चालू शकतं. तर या पद्धतीने 16 सोमवारचं जे व्रत आहे ते सुरुवातीपासून ते उद्यापनापर्यंत करायचं आहे. प्रत्येक सोमवारी पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपलं स्नान वगैरे होतं म्हणजेच मंगळवारी, त्या स्नान वगैरे झाल्यावर आपल्याला याची उत्तर पूजा करायची आहे. उत्तर पूजा करताना काय करायचं, जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा, धूप बत्ती दाखवायची आणि दही भात थोडासा करायचा, ताजा भात लावायचा, त्याच्यावर दही टाकायचं आणि या दही भाताचा नैवेद्य दाखवून जी पूजा जी आहे ती आपल्याला हलवायची आहे, पूजा उचलायची आहे. म्हणजे शिवलिंग देवघरात ठेवायचं, फोटो वगैरे सगळ्या फुलं वगैरे जे आहे ते निर्माल्यामध्ये टाकायचं. या पद्धतीने साधी सोपी उत्तर पूजा जी आहे ती करायची आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की सोमवार आणि दुसरा एखादा उपवास एकत्र येतो, जसं की सोमवार एकादशी असेल किंवा सोमवार पौर्णिमा असेल किंवा अजून कोणता उपवास असेल एकत्र येतो. मग अशा वेळेस काय करायचं हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर समजा एकादशी बऱ्याच वेळेला येते तर मग काय करायचं, तुम्ही जर एकादशीचा उपवास धरत असाल किंवा कोणतेही सणवार व्रत वैकल्य काही असेल त्याचा तुम्हाला उपवास असेल आणि त्या दिवशी तुमचा 16 सोमवारमधील सोमवार आलेला असेल, तोही तुम्हाला उपवास असेल, तर अशा वेळेला हा 16 सोमवारचा सोमवार तुम्ही 16 सोमवारमध्ये काउंट करू नका. तुमचा जो उपवास आहे जो आलेला आहे तो तुम्हाला धरायचा आहे. आणि तुम्हाला एकादशीचा उपवास नाहीये किंवा जो कोणता सणवार असेल त्याचा उपवास नाहीये तर 16 सोमवारचा सोमवार तुम्हाला धरायचा आहे आणि 16 सोमवारमध्ये तो काउंट सुद्धा करायचा आहे. आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत. तरी सुद्धा काही राहिले असतील तर कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. नमस्कार.